कर्जमाफी कोण म्हणतात येत नाही. सरसकट कर्जमाफी सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना न्याय कोण म्हणतात येत नाही. फसव्या सरकारचं करायचं काय, फसव्या सरकारचं करायचं काय, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय जवान शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी या फसव्या सरकारचं करायचं काय. जय जवान जय जवान शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा. तहसील कार्यालय भोकरदन येथे उपोषणाला बसले आहे. काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आता हे जे सत्तेवर सरकार आहे ह्या सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याला 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची पूर्तता करत असताना आतापर्यंत बऱ्याच संघटनेनं आंदोलनं केले, बऱ्याच पक्षवाल्यांना आंदोलनं केले. यायनं त्याच्याकडून 30 जून ही तारीख मागून घेतली. 30 जून उलटून गेला. आज समजा 2 तारीख आहे, 3 तारीख आहे. त्याला आम्ही निवेदन दिलं आणि 2 तारखेपासून आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे की फक्त आमची मागणी यायची शेतकऱ्याचं सरसकट कर्ज मुक्त करा. आणि आज पेरणीचे दिवस आहे. पेरणीचे दिवस असल्यामुळं शेतकऱ्याला सरकारनं कर्ज माफ केलं नाही, बँका कर्ज देत नाही आणि शेतकऱ्याला पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि पेरणी करत असताना तमाम शेतकऱ्याकडे यावर्षी मागच्या वर्षी अतिवृष्टी होती. अतिवृष्टी शेतीमालाला भाव नव्हते. शेतीमालाचे भाव ज्या वेळेस समजा शेतकऱ्याकडे माल होता त्यांचं सोयाबीन 2,500 ते 3,000 4,000 विकल्या गेलं. मक्का 1400 रुपयात विकल्या गेली. आणि आता त्यांच्याकडचे माल झाला. आता त्या मालाला भाव आला. हा माल व्यापाऱ्यानं भरून ठेवला आणि आता त्यांचंच भलं झालं. हे सरकार फक्त व्यापाऱ्याचं समजा सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार नाही आहे. म्हणून शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी याची दखल न घेतल्यास आता शेतकऱ्याचा उद्रेक होईल. म्हणून याला विनंती करतो की बाबा तात्काळ या आपण दिलेलं आश्वासन आहे या आश्वासन पाळावं, नाही तर उद्रेक होईल. याला सर्व सरकार जबाबदार राहील. जय जवान जय किसान. शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीसाठी आपल्या तालुक्याचे शेतकरी संघटनेचे आणि शेतकरी नेते माननीय काकासाहेब साबळे पाटील यांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आणि म्हणून त्या आमरण उपोषणाला आम्ही तालुका काँग्रेसच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. खरं म्हणजे आज देशामध्ये राज्यामध्ये आपण चित्र पाहिलं तर फार अशी वाईट अशी भयानक परिस्थिती तयार झालेली. आणि त्यात विशेष करून म्हणजे शेतकऱ्यासाठी. कारण ह्या मंडळीनं जे निवडणुकीमध्ये आश्वासनं दिले ते आश्वासनं कोणत्याही प्रकारचे पाळलेले नाही. कारण त्यांचे विश्वगुरूच खोटे बोलणारे. विश्वगुरू म्हणजे देशाचे पंतप्रधान यांनी निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं दिली. आम्ही कर्जमाफी करू, आम्ही अनेक प्रकारच्या योजना आणू, शेतकऱ्यांच्या गरिबाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, पेट्रोल डिझेल स्वस्त करू, राज्यामध्ये महासागरामध्ये शिवाजी महाराजाचं स्मारक उभारू. अशा अनेक त्यांची मालिका जर बघितली तर माणसाला असं वाटतं की बाप काय मोठा विचाराचा माणूस आहे. आणि म्हणून त्यांनी एकाही गोष्टीचं तिथं पालन केलेलं नसून त्यांचीच पिलावळ आज राज्यामध्ये काम करते. ते देवेंद्रजी असतील आणि त्यांची पिलावळ जी आहे शहाची आणि मोदीजीची, ती पिलावळसुद्धा खोटं बोलण्यात एवढी माहीर आहे की त्यांनीसुद्धा आम्हाला सत्तेवर जर दिलं तर आम्ही शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करू. परंतु त्यांनी आता माफी करण्याची वेळ आली. अनेक प्रकारच्या त्रुटी त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे निकष लावले आणि शेतकरी 80% जवळजवळ या मदतीपासून कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. आणि म्हणून या शासनाचा मी तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि फडणवीस साहेबाची फसवी कर्जमाफी हिचासुद्धा निषेध करतो.
आणि येणाऱ्या काही काळामध्ये ही सरसकट कर्जमाफी नाही झाली तर काकासाहेबबरोबरच आमचे अंकुशरावजी असतील, आमचे प्रतापरावजी असन, आगंदा असल, विकासराव असन, सोपानराव असन, ही जी मंडळी, नारायणराव असल, हे आम्ही फार मोठ्या प्रमाणात असं एकत्रितरित्या आंदोलन करू आणि या सरकारला दबगायचं नाही आणि यांना पलटी थोडी भुई करू असं माझं मत आहे. म्हणून मी अधिक न बोलता या सरकारनं ताबडतोब सरसकट कर्जमाफी करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना चेतावणीसुद्धा देतो. आणि यानंतर असं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज भोकरदन तहसीलच्या समोर शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते काकासाहेब मामा साबळे हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. खरं म्हणजे संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी गेल्या 2-3 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून केली जाते. आणि भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू अशा स्वरूपाचं एकदा नाही तर 3दा त्यांनी सांगितलं होतं. परंतु झोपेचं सोंग घेतलेलं हे सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहितदादा पवार यांनीसुद्धा मराठवाडास्तरीय एक मोठं आंदोलन घेतलं. त्याच्या अगोदर त्यांनी आमरण उपोषण पंढरपूर या ठिकाणी केलं होतं. विठ्ठलाच्या चरणाशीसुद्धा जो शब्द या सरकारनं रोहितदादा पवारांना दिला होता, खरं म्हणजे तो शब्द पवारसाहेबांना नव्हता तर तो या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात शब्द दिला होता. तो शब्दसुद्धा यांनी पाळला नाही. आता जे आंदोलन झालं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, त्याच्यामध्ये त्यांनी बैठकीचं आश्वासन दिलं, बैठकसुद्धा झाली आणि ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या त्यांनी मांडल्या. परंतु तरीसुद्धा हे लबाडा घरचं आवतने हे जेवल्याशिवाय काही खरं नाही. त्याच्यामुळं आम्ही या सरकारला या ठिकाणी आव्हान करतो की तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकरी आज आत्महत्या करतायत. अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा. आणि आमचे काकासाहेब मामा साबळे या ठिकाणी भोकरदन या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ शासनानं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशा स्वरूपाचं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.